आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. साहेब, पोलीस गण्याच्या मागावर आता सापडता वाचलाय. गण्या आपल्याला एवढा महत्वाचा नाहीये. फार पोचला आपण त्याला. त्याच्या अंत्ययात्रेची तयारी करा. हो साहेब. दादा, फोन आलाय. अरे हॅलो सत्या. अरे हॅलो बाबा, कुठं पोहोचला तू? अरे पोचलो इथे. कुठे यायचंय? कोणच नाही इथे. होय काय? थांब पाठवतो. ठीक आहे पाठव. बलमा, ऐक, आपला दोस्त आलाय. स्पेशल गेस्ट आहे, त्याची व्यवस्थित सोय कर. स्पेशल? माझ्यापेक्षा एवढा स्पेशल कोण आहे? अरे कळेल की तुला. तू गेटवर आलाय, जा त्याला घेऊन ये. 0 मिनिटात घेऊन आलो. ए दादा, अरे कोण आलं बघितलं का? अरे सत्यदादांचा मित्र ना? हो मीच निक शिंदे. हा, निक शिंदे भाई. अरे सत्यदादांचे पाहुणे म्हणजे माझे पाहुणे म्हणजे पाहुण्याचे पाहुणे आहे. सत्यदादांचे पाहुणे निक शिंदे. सत्यदादांचे पाहुणे सत्यदादांचे पाहुणे. अरे चौका. ए थांबा. ए गडबड करू नका. अरे थांबा. अरे त्यांचा स्वाद गुदमरल की. सर बाजूला. सर बाजूला. स्वाद गुदमरल पाहुणे आमचे ते. अरे असू दे रे. त्यांच्या प्रेमामुळे मी इथपर्यंत आलोय. थांब. आपला एक स्पेशल सेल्फी. लवकर काढा. चला. हा काढा. सावकाश. चला आवरा लवकर आवरा. चला बाजूला. चला अर्धीचा कार्यक्रम जाय. चला निघलं जा. चला सर बाजूला. सर बाजूला. चला येतो. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात. लय आभार बघा. नमस्कार करतो. अरे काय केलं नका. किरा. हे बघा कोण आलंय आमच्याकडे. मुमे निक शिंदे. हाय निघतो. हाय. बिग फॅन सो. थँक्यू. एक सेल्फी घेऊ शकते का? हा घ्या. घेते. अच्छा. बस. थँक्यू सो मच. थँक्यू. पुष्कर? ते तू पुष्कर है ना? या अल्लाह, कौन पुष्कर? मैं काला है. पुष्कर राजस्थान में है. वहाँ मेला भरता है. वहाँ घोड़ा रहता है, ऊंट रहता है, सब मिलता है उधर. बस काय पुष्कर? पुष्कर नहीं, मैं काला है काला. शादीशुदा औरत को छेड़ता है. शर्म नहीं आती तेरे को? औरत? तू वड़ा वाला पुष्कर ना? क्या रे, इंस्टाग्राम पे बड़ा स्टार बन गया, फेम आ गया तेरे को. ज्यादा बज रहा क्या मेरे सामने? हाँ, काला का मजाक उड़ाता है. समझता नहीं तेरे को? तू पुष्करच आहेस आणि असं का बनून फिरतोस? निक, अरे सत्या भाई,
हळद 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 हा सॉरी. अरे तिथं भावाची हळद सुरू आहे आणि तू इथं काय टाइमपास करतोय? अरे हा बघ ना पुष. हा पाहुणं पुष्कळ वेळ झालाय, चला चल, हळदीत चल. राडा घालायचा चल, आपल्याला, चल. चला. मम्मी मला एक फोटो काढायचा त्याच्यासोबत. माझ्याबरोबर का? मला त्याच्या अरे डीजे अरे ऐका की मला कुठे काय दादा ते निक दादा सोबत एक सेल्फी काढायचा होता. तुम्हाला लगीन करायला जागा दिली, सेल्फी काढायला जागा नाही दिलेली. पण एक सेल्फी काढायला किती वेळ लागतो? जातो आणि पटकन काढतो. हो सेल्फी काढायचंय, पिल्लूला सेल्फी काढायचंय. हो जा तिकडे, स्वतः सेल्फी काढ. सेल्फी काढायचंय फोकट्या, सेल्फी काढायचंय. म्हणलं माझ्या बरोबर काढ ये. बसा हाकललाय त्यानं मला. कसला राक्षस आहे त्यो, एक फोटो नाही दिला मला त्यानं. तू बस, पैशाची गुरमी हाय समधी. जिरे होती बरोबर, तू नका काळजी करूस. ओ फोटो काढा. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. फोटो घे निक बाई, फोटो घे. या नीलभाऊ फोटो घे. वहिनी. भाई तू सॉलिड आहे. का रे? इथे एक झेपत नाही, तू 2-2 लग्न करतोय. नाही रे, एकच लग्न करतोय की. मग ते कोण आहेत? एका मंडपात 2-2 बायका त्यांचा आणि आपला काही संबंध नाही. का? कोण आहेत ते? रोबोट कॉन्स्टेबल आहेत त्या. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे. आता सत्याचं लग्न झाल्यानंतर मग त्यांचं लग्न आहे. आता समाजसेवा म्हणून सत्ता काय म्हणला, गरीब आहे बाबा, खर्च नका करू, आमचं लग्न झालं तुमचं करा, बस एवढंच आहे. राखी आहे त्यांचं, कळलं का? हा निघ दादा, हा. आपण बसे. हा ठीक आहे, मी आहे खाली. निघ दादा. या सत्याच्या मम्मी साहेब. नमस्कार काकू, कशा? एकदम भारी. फोटो घे, फोटो घे. छान सांभाळ घ्या, मी पॉट सांगते. लिव जा की लवकर. अहो मम्मी लाईव्ह असते ती लाईव्ह. सपनी सपनी गेलो कुठं कुठे. हाय नमस्कार. नमस्कार, कशा? बरं आहेत ना? मस्त. फुटू फुटू फुटू. ह्या बघ नाही, आज जसा आला का नाही तसा उद्या पण यायचं. अगं बाई, हे तर आत्ताच गेला. बलम्या, पैसे देऊन बोलवले आपण त्याला. अगं मम्मी, पैसे देऊन नाही बोलवलेलं, आपल्या सत्याचा मित्र आहे त्यो. मग तर तो इकडंच पाहिजे. तुम्ही पोलीस आहात ना? ते मला आता कळालं. होय 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 होय. अभिनंदन. अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू. हा थँक्यू. तुमच्या या आनंदाच्या सेलिब्रेशन मध्ये मी एक गाणं गाऊ शकतो का? हा चालतंय. आधी ना एक सेल्फी. नक्कीच नक्कीच. मी काढतो मी काढतो. मी बसते. यांना मध्ये घेतलंय का? लगीन कोणाच आहे? ए फुकट्यांनो, झालं का तुमचं? हा थांब जरा थांब. निघ दादा, आपला कार्यक्रम इकडे आहे, त्यामुळे आपण गाणं इकडे गाऊया. हा? त्यात काय झालं, दोन्हीकडे आनंदाचा क्षण आहे ना, आणि त्यात वाघमारे पोलीस आहेत. यांच्यासाठी एक गाणं नाही गाऊ शकत. तुमच्या सगळ्यांसाठी निघतं एक गाणं झालंच पाहिजे. आईस्क्रीमची डेकर, काय जेवण झालंय भारी. वा भया, पर का नाही, मला ती पार्लईच आवडलंय बघा. कुठलं? अहो ती नाही वेळ गाणं म्हणत होत, मराठ मळा साधा भोळा. डिक्टो आपल्या डीजाच वर्णन करीत होत. डीजा? होय. रत्ना, हा त्याला त्यांनी मागवला होता, हा मग तेव्हा तो सत्याचं वर्णन करेल. आपल्या डीजेचं का करेल? डीजेचं वर्णन फार फार तर एवढंच होऊ शकतं, मराठ मोळा
आहे पिठाचा गोळा. बोलले ना खपराचं असतं का नाही तर कवाच फुटून गेलं असतं. नाहीतर कोणाचं हवं ही असलं लगीन करायला आपल्याला जमलं तरी असतं का? आपल्या लग्नात वांग बटाट्याची भाजी, ती अशी कोशिंबीर, येदोरचा भात आणि वरण आहे ना ते बुंदीच्या कान्या बस. आणि तुझ्या माझ्या लग्नात ही बी नव्हतं. हा, कारण तुमची ऐपतच नव्हती ना. आमची आई पद्धत. पर ह्या लग्नात लाडू म्हणू नका, बासुंदी म्हणू नका, गुलाबजामुन, रसगुल्ला काय नव्हतं म्हणून विचारा. बडीशेप. हा बडीशेप नव्हती. काय बाया, एवढं समद होतं, एवढं समद खाल्लं आणि तुमचं ध्यान कशा बडीशेपवर. हा, जेवणानंतर बडीशेप लागतेच मला. कसं आहे ना, मोठ्या लोकात म्हणजे बडीशेप म्हणजे एक शास्त्र आहे. मोठी लोक बडीशेप खातात जेवल्यानंतर. ते बडीशेप म्हणजे ना ते तुला नाही कळायचं रत्ना, मला बडीशेप शोधू दे. वय म्हणते ते सुनंदे इकडे. काय झालं माणसं, जेवलात ना? हा वय आताच अशी विचारते जसं काय तू जेवण ठेवलं होतं. रत्ना, यांच्याच पोरीमुळे आपल्याला जेवायला मिळते. राहून दे माणसं तसं नाही, पण बिन राहून दे बाजूला, काय सांगू नगस. मी जी सांगते का नाही ती ध्यानात ठेव. ध्यानात ठेव. आताशी फक्त हळद झाली झालिया. तवा तुझ्या पोरीसनी सांगून ठेव. सांग. म्हणाव झाला तेवढा तमाशा लई झाला. तमाशा लई झाला हे ध्यानात ठेवायचं. ध्यानात ठेवायचं. सांगितलं त्यांना ध्यानात ठेवायचं. माझ्या बी चांगलं ध्यानात राहत. तुमच्या 1000 चुका पोटात घातल्या त्यांनी. 1000 कसल्या, लाख चुका. हा तीच ती. उद्या लगीन हाय तेव्हा रात्रीत काय गडबड करू नका म्हणजे झालं. काय बी गडबड गोंधळ घालायचा नाही. उद्या लगीन झालं की मग मी तुमच्याकडे बघते. मग मी तुमच्याकडे बघते. ही तुमच्याकडे बघते. निघा. चालते. हा तिला म्हणलं. आता तुमच्याकडे बघते. बडीशेप. तुला म्हणलं ना, मोठी माणसं बडीशेप शास्त्र. हा वय 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 वय. हा वाईट द्या वाईट द्या. अयो खडी साखर बी वय. बस 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 बस. अहो ह्या कागदात बी बांधून घ्या की वाईट, आपल्याला खोलीत खायला होईल. घ्या घ्या अजून घ्या. आपण दोघं त्यात खायला काय गाव जेवली. एवढी मी एकटी खाईन. घ्या. काय नाही, जेवलात ना पोटभर? मस्त झाले बर का जेवण मम्मी साहेब. हे तर काहीच नाही. आता उद्या लग्नात बघ काय काय मोनू ठेवल्यात ती. आव मम्मी, मोनू नसते, मेन्यू असते ती मेन्यू. सरे तीच. बया बया, आताच एवढं होतं तर लग्नात काय शिल्लक राहणार आहे. हो किती म्हणजे, आता लग्नात तर पाक चायनीज, जॅपनीज, थाय फूड असणार आहे. समजा फॉरेनचं असणार आहे. फॉरेनचं तुम्ही कधी खाल्लं बी नसेल. मग मम्मी साहेबाच्या लेकाचं म्हणजे सत्याचं लगीन आहे. छोटा इशय आहे का, लई मोठा इशय आहे. हा लई मोठा इशय ह्यो. बया, हळदीला एवढा खर्च, लग्नात तर किती करार मग. मग असं लगीन करणार आहे, असं लगीन करणार आहे माझ्या लेकाचं. का नुसता सातारा नाही, अख्खा महाराष्ट्रच बघत राहणार आहे बघा. हा अख्खा महाराष्ट्रच बघत राहणार आहे बघा. सपनी जय्यत तयारी झाली पाहिजे बर का. वे वे. हा सत्याचं लग्न असं थाटामाटात झालं पाहिजे. वे वे. सवे बलमेला सांगून चांगलं डझनभर फोटोग्राफर आणि व्हिडिओ शूटिंग वर लावा. समद्या अँगल शूट झालं पाहिजे. वे वे.
आणि हा अजून एक गोष्ट बर का, आपलं लगीन झालं का नाही का तिथं एका गरीबाचं लगीन होणार आहे, त्यांचं शूटिंग करू. म्हणजे मम्मी साहेबांनी कसं गोरगरिबावर उपकार करून त्यांच्या त्या नेभेट पोरीचं लग्न लावून दिलं हे कळू दे की समद्यांना. तुम्हाला तर माहितीच आहे, मला आणि माझ्या लेकाला गोरगरिबांचं दुःख बघवतच नाही ना. तेव्हा आता उरलेलं अन्न असं उकिरड्यात टाकण्यापेक्षा एखाद्या गरीबाला दिलं तर तेवढं त्याचं भलं होईल ना. काय म्हणली? पेटतोय कार्यक्रम. अयो, तुम्हाला कोण काय म्हणले तेव्हा? मी माझ्या पाहुण्यांना बोलते ना. तर असू दे. जेवलत का? फुक्कटचं खाऊन पोट भरलं असेल ना. तवा गप गुमान झोप काढा आणि उद्या माझ्या सत्याच्या लग्नाला यायचं बरं का. मस्त 56 प्रकार आहेत जेवणाला, तुम्ही कधी स्वप्नात बी बघितले नसतील तेवढे. आणि तुमच्या वरडासाठी बी आम्ही जेवण उरून ठेवू बरं का, काळजी करू नका. अयो, ह्याच्यात बडशीत घेतली होय तुम्ही? मला सांगायचं की आमच्या शेपला बरणी भरून द्यायला सांगितली असती मी. आता कसं आहे, माझ्या सत्याचं लगीन आहे ना, तेव्हा एवढं तर दान धर्म करू शकते की मी. होय का नाही का सवय सपने? होय होय. तुझ्या लेकाचं लगीन असं पार पडून दे का नाही की त्याची झळ हिला आयुष्यभर सोसाय लागून दे.